डिफेंडर गाडी थेट डंपरवर जाऊन आदळली आणि पुढे जे घडलं ते ऐकून तुम्हीही हादरून जाल. हा अपघात हरियाणाच्या फरीदाबादमध्ये घडला. 24 वर्षांचा मयंक भडाना रात्री उशिरा डिफेंडर गाडी चालवत होता. माहितीनुसार त्याचं लग्न गेल्याच वर्षी झालं होतं. तो आपल्या पत्नीला माहेरी सोडून परत घरी जात होता. रस्ता पूर्णपणे मोकळा होता. गाडीचा वेग हळूहळू वाढत होता. पण पुढच्याच काही सेकंदात एक छोटासा चुकीचा अंदाज आणि सगळं बदलून गेलं. अचानक गाडीचा ताबा सुटला. समोर एक डंपर उभा होता. गाडी वेगात येत होती आणि मागून गाडीने डंपरला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. गाडीचे एअरबॅग सुद्धा उघडले. पण धडक इतकी भीषण होती की मयंकचा जीव वाचवता आलाच नाही. लोकांच्या म्हणण्यानुसार गाडी खूप वेगात होती आणि तो एकच क्षण त्याच्या आयुष्याचा शेवट ठरला. मित्रांनो, गाडी कितीही महाग असली, सुरक्षेची कितीही साधनं असली, वेग आणि एक छोटी चूक सगळं काही हिरावून घेते. वेगात गाडी चालवणं सोपं असतं, पण त्याची किंमत आयुष्यभर द्यावी लागते. फॉलो करा विस्तार मराठी. खरी बातमी, भावना आणि सत्य मराठीत.